नमस्कार मित्रांनो सर्वात महत्त्वाचं मानलं जाणारं डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड. मित्रांनो अशातच जर का तुमचं आधार कार्ड हरपलं किंवा मित्रांनो ते फाटलं तर मित्रांनो तुम्हाला तुमचा आधार नंबरसुद्धा माहीत नाही, तर मित्रांनो तुम्ही तुमचं आधार कार्ड कशाप्रकारे डाउनलोड करणार किंवा दुसरं आधार कार्ड कशाप्रकारे मित्रांनो तुम्ही काढणार. तर सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला तुमचा आधार नंबर माहिती असणं आवश्यक आहे. तर हाच आधार नंबर तुम्ही तुमच्या मोबाईलवरती सुद्धा 5 मिनिटांमध्ये काढू शकता. कशाप्रकारे काढायचा याबद्दलची संपूर्ण ए टू झेड माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी का आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारचे माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती. तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला गुगल ब्राउझरमध्ये यायचं आहे. ब्राउझरमध्ये आल्याच्यानंतर इथं सर्च करा माय आधार लॉग इन. अशा प्रकारे सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईट येईल, याला ओपन करा. ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे इंटरफेस होईल. कंटिन्यू टू वेबवरती क्लिक करायचं आहे. यानंतर वेबसाईट ओपन झाल्याच्यानंतर खाली स्क्रोल करा. खाली स्क्रोल केल्याच्यानंतर मित्रांनो आपण इथे खाली पाहू शकता 2 नंबरचा पर्याय रिट्राईव्ह आधार नंबर EID आणि SID याच्यावरती क्लिक करा. यानंतर मित्रांनो आपण आधार नंबर आपल्याला हवा असेल तर आधारवरती टिक राहू द्या. त्यानंतर एनरोलमेंट ID जर आपल्याला हवा असेल तर त्याच्यावरती टिक करायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला आधार नंबर पाहिजे तर आधार नंबरवरती टिक ठेवायची आहे. त्यानंतर खाली तुम्हाला इंटर नेम ॲज पर आधार, आधारवर जशा प्रकारे नाव आहे मित्रांनो तसं नाव तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ निवडायची आहे. या कॅलेंडरमध्ये क्लिक करून मित्रांनो जी आपली डेट ऑफ बर्थ असेल आधारवर ती आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायची आहे. सिलेक्ट केल्याच्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला एक पर्याय आहे इंटर मोबाईल नंबर. इथं तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे किंवा मित्रांनो खाली तुम्ही इंटर ईमेल ID सुद्धा टाकू शकता. तर मित्रांनो हे सर्व टाकल्याच्यानंतर खाली तुम्हाला कॅप्चा दिलेला आहे. इथे इंटर कॅप्चामध्ये तुम्हाला हा वरती कॅप्चा टाकून सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. यानंतर एक OTP जाईल. आलेला OTP इंटर OTP या रकान्यात टाकून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही OTP इथं टाकून घ्यायचा. टाकल्याच्यानंतर खाली तुम्हाला सबमिट करायचं आहे. सबमिट केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे युअर आधार नंबर एक्सेस तुमचा आधार नंबर दाखवला जाईल आणि सेंड टू युअर मोबाईल नंबर तुमच्या मोबाईलवर मेसेजद्वारे जो आहे तो तुमचा आधार नंबर सेंड केला गेलेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलवरती घर बसल्या तुमचा आधार नंबर सेंड करू शकता. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.